इस वक्त हम माजी मंत्री आमदार बबनराव लोनीकर के गांव में हैं और यहाँ पर परसों के दिन एक घटना घटी थी। यहाँ पर गोलीबार हुई। चलिए विस्तार से यहाँ के जो रहवासी है वो हमारे साथ है, कुछ नागरिक हैं हमारे साथ, उनसे हम बात करने की कोशिश करेंगे कि अब पूरा मामला क्या है। जैसा कि यहाँ पे तकरारदारक भी हमारे साथ है, इन्हीं पर गोलीबार हुई है और मामला पूरा क्या था, कुछ यानी पैसे का कुछ लेन देन था, इस तरह की जानकारी हमें मिली है। उनसे हम बात करने की कोशिश करेंगे। सलीम जैनुद्दीन शेख, राहणार लोणी, तालुका परतूर, जिल्हा जालना। तर एक काल परवा एक घटना घडली, त्या घटनेबद्दल आपलं काय मत आहे? माझ्या गोळीबाराची गोळीबार झाली, माझ्यावर झाली, पैसे मागितले म्हणून। नेमकं कारण काय होतंय? त्याच्या की पैसे मागितले म्हणून तो का म्हणजे राग माझ्या वडिलाला का मागितले म्हणून माझ्यावर गोळीबार केला, म्हणजे पैसे मागून ये म्हणून। मी पैसे कोणाचे होते? माझे होते। काय बद्दल दिले होते तुम्ही? मी ते अब्दुल कलामची फाईल करायसाठी दिलते। मला ह्यानं झाशात आणलं, परतो ह्याला जालन्याला गेलतो। जालन्याला तिला मला भेट झाली, त्यानं मला माझ्याशी बरेच संबंध आहे साहेबाचे, त्याच्यामुळं तुम्हाला झाशात घेऊन मला म्हणला की 50,000 रुपये तुम्ही मला द्यावे। तर त्याच्यानंतर मी म्हणलो माझ्याकडे एवढे पैसे नाही। तर त्याच्यानंतर आमच्या भावाकडून काही घेतले, आमच्या बहिणीकडून, कोणाकडून, आमच्या अशा सोयऱ्याकडून पैसे घेऊन त्याला म्हणजे नेऊन दिले मी त्याला। तुमची भेट कुठे झाली होती त्याची? माझी भेट त्याची झाली, जालन्याला भेट झाली त्याच्याने। नाव काय? त्याचं नाव खरात। त्याच्यानंतर मग काय केलं की त्याचे फोन लावायलो मी त्याला, तर फोनचं हे करीना। त्याच्यानंतर मग मला धमकी द्यायला, तुझं काम होणार नाही, काय नाही, तू मला पैसे मागू नको। मग त्याच्या पोराला माझ्या लोणीला 2 वाजून 2:15 आला माझ्याकडं, म्हणला मी पैसे तुला नाक्यावर देतो। त्याच्यानंतर मला म्हणला की तुला कॅनलवर देतो, माजलगाव रोडला। त्याच्यानंतर मग म्हणला तू आता कुठं आहे? तर मग म्हणलो मी गावाच्या टाकीपाशी आहे। मग त्याला इकडे तिकडे केला। मग त्याच्यापेक्षा पांडेपोखरीचा एक आमच्या ओळखीचा म्हणजे त्यांचा पाहुणा आला, पण त्याचे आभारी आहे मी की त्यानं माझा जीव वाचविला आहे। त्याचं फार अभिनंदन करतो मी की ते माणूस नाही राहिला असता तर आज मी मेलो असतो। माझ्यावर गोळीबार झाला आहे घटना घडली लोणी गावामध्ये टाकीपाशी। घरी येऊन आलो होतं कधी? घरी नाही आला, म्हणला घरी नको तुझ्या, का की मला एकट्यात भेट। मला म्हणला तुला पैसे रविवारी असताना बँक रविवारी कायच्या बापानं ठेवली का बँक चालू? तर मला म्हणला चला बँकेत म्हणजे तुला पैसे देतो मी। हां म्हणजे अरे तुझ्या भाषेवर करू राहिला मला। त्याच्यानंतर मग खिशातून बंदूक काढी आणि माझ्यावर ताणली। त्याच्यात नंतर पांडेपोखरीच्या पोरानं धरलं तर एक वार माझा खाली गेला, एकीकडे गेला। मारण्यासाठीच आला होता? जीव मारण्यासाठीच माझ्यासाठी आला, का की ह्याचं मला म्हणला की हे की खलास करायचं आहे ह्याला, मग पाहू तिचं पुढं काय आहे तो। त्याच्यानंतर ह्याच्या म्हणला माझी लय मोठी साखळी आहे, त्याच्यात ह्या पोलीस स्टेशननं ह्या कर्मचाऱ्यानं माझ्यासाठी प्रत्येक त्याचे जिथेकडे बंदूक आहे त्यांचे प्रत्येक गावी जावे, नाही तर मग माझ्यासाठी बी संरक्षण करण्यासाठी बंदूक मला बी द्यावे। शासनाची की माझ्या संरक्षणासाठी बंदूक पाहिजे मला, का की मला दिवसा त्यांना 2:30 वाजता इथं गावात येऊन मारणे। मी इकडे तिकडे फिरलो या कुठं गेलो तर माझा जबाबदार कोण राहीन? हे शासनाकडून काय म्हणजे नेमकं ती सेफ्टी पाहिजे सरकारला, मी संरक्षण पाहिजे मला, की हेच अपेक्षा आहे की आमच्या सरकारला मी बोलावी असं। त्यानंतर एखाद्या बार हे सुटले तर मग कोण नाही त्याची चौकशी, ते हा मागणी आहे त्यांच्या मागं बहुत म्हणजे सपोर्ट लय मोठा आहे म्हणले मला। काय धागे दोरे ज्याची मला चौकशी करून म्हणजे चौकशी करून फार म्हणजे बंदूक आहे ज्याच्याकडे आहे त्याची आमची कारवाई का चांगली करावी हीच माझी विनंती आहे। मैं अकबर रज्जाक शेख, लोनी खुर्द गांव का नागरिक और शाली व्यवस्थापन समिति का अध्यक्ष लोनी गांव का। हमारे अंदर 2 तारीख को दिन के 3:30 बजे एक अवैध घटना घट गई।
एक सलीम भाई हमारे यहाँ एक मजदूरी काम करते और उनका निर्वाह सब मजदूरी के ऊपर है, और उनकी चिकन मटन की दुकान एक माव पाटोदे में चलती है। उनके सुरम गांव के अंदर उनकी माव पाटोदे दुकान चलती है। तो उनका जो तो 2 साल पहले एक भिषे बोल के हमारे यहाँ का वो लड़के के थ्रू वो उसके पास गए और उन्होंने 5 लाख की फाइल करते बोल के उनको 50,000 पेमेंट दिए। अब 50,000 पेमेंट दिए तो 2 साल से वो सामने वाला उड़ाउड़ी के उत्तर दे रहा था। अब उड़ाउड़ी के उत्तर दे रहा था तो इन्होंने फ़ोन लगाया उनके पिताजी को की तू फाईल होत नसेल तर आमचे पैसे दे, पैसे देत नसले तर फाईल करते, मला फाईल देत नाही आणि पैसे बी नाही। तर ह्याची थोडी फोनवर बाचाबाची झाली। आता बाचाबाची वाढल्यामुळं त्याचे पुन्हा फोन त्यांनी ठेवून दिले आणि त्याच्यानंतर 3:30 वाजता त्याचा कृष्णा काय नाव त्याचं, कृष्णा खरात म्हणून त्याचा मुलगा आणि त्याच्यासंग 2 मुलं अशी आली आणि सलीम भाईला ते म्हणले कॅनलवर चला। हे सलीम भाई कॅनलवर गेले नाही। त्याच्यानंतर ते म्हणले तुम्ही गोळेगाव वाटाला या, ते गोळेगाव वाटाला बी गेले नाही। मग ते म्हणले पाण्याच्या टाकीजवळ या, मी तुम्हाला पैसे देतो। आणि दिवस होता रविवारचा, हे पैसे कुठून देणार होते? त्याचा ते उद्देश होता की ह्याच्यावर फायरिंग करायची। फायरिंग ह्याच्यामुळं करायची की गावातले त्यांनी जवळजवळ 8-10 लाख रुपये नेलेत लोणी गावातले सगळ्या लोकांकडून, आणि जे तर आष्टीतून बी 10-1 लाख रुपये नेलेत। ते त्याला वाटलं फायरिंग केली तर पूर्ण लोक आम्हाला पैसे मागायला येणार नाही आणि माझी दहशत माजली की माझ्याकडे कोणी पैसे मागणार नाही, त्याचा असा उद्देश होता। मग ते सलीम भाई काय केले, टाकीजवळ आले आणि ते 3 इस्मान जे तर गाडीवरून उतरले। गाडीवरून उतरला त्याला जे तर बोलणं झालं। मग सलीम भाईच्या दोघांनी गुचोट्या धरल्या। गुचोट्या धरल्यानंतर कृष्णा नावाच्या मुलाने काय केलं, खिशातून बंदूक काढली। पहिलं फायर करता त्याला पांडेपोखरीच्या मुलाने धरलं। त्या मुलाने धरल्यामुळे त्याचा निशाणा चुकला। निशाणा चुकल्यामुळे सलीम भाईला आवाज ऐकून सलीम भाई दहशतच्या नावाखाली ते आवाजाने पळू लागले। त्याच्यानंतर त्यांनी 3 फायर केल्या, पण 3ही फायर त्याचे चुकले की खुशनसीब हे माणूस हे बी वाचला। आणि आमचं म्हणणं एकच आहे शासनाला की उद्या हे माणूस गरीब आहे, याचं घर जे तर गावाच्या पलीकडे कोपऱ्या साईडला आहे एकदम कडीला। मग ह्या गावाला उद्या ह्याला संरक्षणचं काय आहे? ते म्हणणं आहे पोलीसवाल्या खात्याला ह्याची जे उद्या काय जीवितहानी झाली त्याचं प्रशासन शासन आणि पोलीसवाले याचे जिम्मेदार राहतील। मग पोलीसवाल्याने ह्याची सतर्कता घ्यावी। ह्या माणसाचं उद्या जिम्मेदार कोण आहे की दिवसा ढवळ्या जर लोणीत जाऊन गोळीबार करीत असलेत तर ह्याच्या पलीकडे दहशत काय आहे? मग आपला का बिहार करायचं का? आपला महाराष्ट्र चांगला आहे, आपला तालुका एकदम नंबर 1 तालुका आहे। मग या नंबर 1 तालुक्याला हे लोकांना कलंक लावायचं का? तर माझी या नात्याने तो शासनाला अपील आहे की बाबा ह्याचे पुन्हा काही लिंक असली, ह्याचे काही जर धागे दोरे असले तर त्याचे बी जे तर शासनाने बंदुकी जप्त करावा, नाही तर कमीत कमी या सलीमला सिक्युरिटी म्हणून सेल्फ डिफेन्स म्हणून एखादी ह्याला बी बंदूक द्यावी की उद्या ते अचानक संध्याकाळी आलं तर हे काय करणार? मग ह्याची जे तो गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी। मी या नात्याने बोलतो की माझ्या जिंदगीत आमच्या लोणीत 150-200 वर्षांनी केव्हा कोणी बंदूक पाहिली नाही। पहिली बार जे तर गावात बंदूक पाहिली तर सगळं गाव हादरून गेलं आणि एकदम माणूस जे तर कमजोर आहे, उद्या त्याला धंद्याला जायला सुद्धा त्याला सुरमगावला ते भेव वाटायला, त्याची BP लो व्हायची बारी आली, त्याला भेव वाटायला की मी धंद्याला जाऊ कसं? धंद्याला जाऊ तर हे लोक मला येतं गुंडागर्दी करते धरते कुठं? मी कमजोर माणूस आहे, केस करायला सुद्धा त्याच्यावर बर्डन येऊ लागलं, पण गावातल्याने सपोर्ट दिल्यामुळे त्या माणसाने केस केली। त्याचं जे तर आम्ही गव्हर्नमेंटला अपील करतो की मी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेबांना अपील करीन की तुमचं जे तर लोकांवर वचक राहू द्या आणि जे तर पोलीसवाल्याचं वचक राहू द्या। याचं वचक राहिल्यावर ऑटोमॅटिक जे तो आरोपी दबतील आणि याच्यात जे तो गव्हर्नमेंटने धागा दोरा लावा आणि जे तिघं जर अटक केले ह्याला सक्त सजा द्यावा की दुसऱ्या बार कोणी असं जे तर घटना घडू नये ह्याची गव्हर्नमेंटने जे तो दखल घ्यावी। हे कामून लोक जास्त डेअरिंग करायले की ज्याला जे तर सक्त सजा भेटना, हे जमानतवर तरुण सुटायलेलं आहे। तर मग अपील आहे की ह्याला कमीत कमी जे तर जन्मठेप व्हावी, नाही तर ह्याला फाशीची शिक्षा होवी। हे गावात जे नजर चुकत नव्हती, गोळी हुकत नव्हती, हे माणूस जे तर मर्डर झाला त्याच्यात। एवढंच जे तर मी मनापासून आणि जे तर सामान्य नागरिकाच्या नात्याने मी शासनाला अपील करतो ह्याच्यावर ह्या लोकांवर कडक कारवाई करावी की फ्युचरमध्ये अशी घटना घडू नये। धन्यवाद। काय त्याचं ते जुनं काय असन देवाणघेवाण, तर देवाणघेवाणामध्ये ह्या स्टेपवर जाऊ नये आणि ह्या स्टेपवर जाणं म्हणजे मला सांगा, वरी फायर न करता 3 वेळेस स्वतः त्याच्या अंगावर फायरिंग झालेली आहे आणि ते फायरिंगमध्ये ते वाचले, जीवितहानी त्याची काही झाली नाही। पण पुढचं काय? कारण पुढं बी शासनानं लक्ष द्यावा, पोलीस डिपार्टमेंटनं लक्ष घालावं याच्यामध्ये। नंतर असं होऊ नये की बीडमध्ये जो प्रकार चालू आहे असं हे आमच्या गावात काही होऊ नये। आमच्या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे पहिली वेळ आहे। याचं काय ते शासनानं सविस्तर माहिती घ्यावा आणि कठोर कारवाई करावी, हीच आमची मागणी आहे।